सर्वप्रथम व्यासपीठाचे मी आभार मानते की आज अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी मी म्हणजे माझ्या नशिबाने इथं आली. मी आझाद मैदानावर आंदोलनासाठी आलेली आहे आणि आंदोलनासाठी आलेले असताना आपल्या चॅनलच्या मॅडम आपल्या ह्या दोन छोट्या मुली आणि हा मुलगा मला बघत म्हणजे तिथं फिरत होते ते कोणत्या महिला काय काय करतायत तर मी दिसली त्यांना माझ्यापर्यंत आले. आता भरपूर महिला होत्या तिथं बिचाऱ्या अशिक्षित पण होत्या, त्यांना त्याचा अर्थ समजला नाही पण मला त्यांचा अर्थ समजला की चला आपल्याला इथं संधीवर का जायला, इथून मुंबईच्या स्टेजवर बोलायची म्हणजे मी बोलते आझाद मैदान सगळे मैदान गाजवते माझ्या परीने, मी माझ्या साध्या सुध्या भाषेतून बोलत असते, परंतु मुंबईच्या पत्रकारांच्या इथं आणि एवढ्या दिग्गज महिलांच्या समोर मला बोलायची संधी जी मिळते त्याच्यासाठी सुद्धा देवाचे मी परमेश्वराचे आज आभार मानते. मी ग्राम पातळीवर काम करते. मॅडम इथं आता त्यांचं भाषण झालं, इथं बोलायला उभ्या होत्या, त्यांनी काय सांगितलं, मला मराठी कमी येतं, हिंदी येतं आणि इंग्लिश येतं. त्या जेव्हा बोलत होता त्यांचं माझ्याकडे लक्ष होतं, मला काही गोष्ट समजत नव्हता, त्यांनी बरोबर हेरलं ते की यांना काही समजत नाही, पण फरक कोणता होता त्याच्यामध्ये, मला इंग्लिश येत नव्हतं. हा फरक कोणाचा आहे, हे ग्रामीण भागातलं जी एकदम खालच्या लेवलला जाऊन जी सर्वसामान्य स्त्री आहे, जी गरीब महिला आहे, हा तिच्यामधला फरक आहे. तिला इंग्लिश येत नाही. काय येत नाही? कारण ती शिकू शकलेली नाही, कारण तिची तशी परिस्थिती नाही की ती इंग्लिश येईपर्यंत उच्च शिक्षण घेऊ शकली असती. निदान मी सुद्धा शिकू शकली असती. मी आदिवासी टोकरे कोळी जमातीची महिला आहे आणि आमच्यामध्ये एवढं शिकवत नाही, तरी पण मी 12वी शिकलेली मॅडम. 12वी शिकून जेव्हा मी समाजकार्य म्हणजे मी एक साधारण महिला आहे, सर्वसाधारण, माझं घर सुद्धा भाड्याचं आहे अजूनही, मी रेल्वेने प्रवास करते, इथं आंदोलनासाठी आली का CST ला लेडीज वेटिंग मध्ये मी रात्री झोपते आणि सकाळी परत आंदोलनाला येते, मंत्रालय फिरते, अशा पद्धतीने मी काम करत असते. हा फरक आहे, डिफरंट फरक आहे सामाजिक काम करताना. म्हणजे आज मुंबईच्या ज्या महिला आहेत त्या अतिशय भाग्यवान आहेत, त्यांना आहेत अडचणी, प्रत्येक महिलाला अडचणी असतात, परंतु इथून ह्या क्षेत्रात काम करायला ते अतिशय भाग्यवान आहे की त्यांना सपोर्टही मिळतो. परंतु आम्ही जेव्हा ग्राम पातळीवर काम करतो, आम्ही अतिशय म्हणजे पुरुषांनी वेढलेल्या समाजात जेव्हा आम्ही काम करतो, पुरुषांच्या विरोधात आज दारूबंदीचं हे काम अतिशय खडतर काम आहे की आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये जवळपास निम्मी पिढी ही दारुडे झालेली आहे, हे नाकारता येणार नाही आपल्याला, सत्य. आणि आज आपण कोरोनाच्या लिस्ट लावायचो, कोरोनावरून आपण पेपरांचे रकाने भरून यायचे, इतके हजारो लोक मेले, इतके लाखो लोक मेले, परंतु दारूमुळे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 2.5 लाखाच्या वर लोक मरत असतात. ही कुठेच न्यूज होत नाही, कुठेच न्यूज होत नाही. का न्यूज होत नाही? कारण हे सगळे लोक जे मरतायत, जे कारखाने आहेत ते उच्चवर्णीयांचे आहेत, दारूचे कारखाने उच्चवर्णीयांचे आहेत. जे राजकारणी आहे यांना कार्यकर्ते पाहिजे, कोणते कार्यकर्ते पाहिजे? दारू पिऊन यांच्या मागे मागे पळणारे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये दारूचा महापूर येतो, त्यावेळेस अनेक तरुण दारू पिऊन व्यसनांना बळी पडतात आणि त्यांच्या व्यसनांचा परिणाम महिलांना भोगावा लागतो. आज आपण दारूबंदीसाठी का मी आवाज उचलला आहे, एक छोटीशी घटना झाली मॅडम. एक तामसवाडी म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये एक महिला, बातमी आली पेपरला आणि ती बातमी मी वाचली की एक महिला तिच्या छोट्या छोट्या 4 मुलांना घेऊन तिने विहिरीत उडी मारली. का उडी मारली तिने? की नवरा दारुड्या होता आणि त्याने खूप छळ करत होता तिचा आणि त्या दिवशी तिला सहन झालं नाही. तिची 2 मुलं आणि एक मुलगी, अशा 3 मुलं छोटे छोटे, आणि ती स्वतः डायरेक्ट विहिरीत उडी मारली आणि तिने जीव दिला. पेपरला आलं की दारुड्या नवऱ्यामुळे 3 मुलांना घेऊन महिलेची आत्महत्या, आणि ते तिचे प्रेत असे पाहिले. एकदम इतका शॉक बसला मला असं वाटलं की आता महिला मरायला लागल्या आणि मरायला लागल्या तर मुलांसोबत या मरायला लागल्या. त्या घटनेने मी पेटून उठली. ती एक घटना मला खूप
हे झालं त्या घटनेने आणि म्हटलं नाही आता काहीतरी करायचं. तर मी तेव्हा नुकताच माझ्या बहिणींची परिस्थिती चांगली, त्यांनी मला मोबाईल घेऊन दिलेला होता 2016 सालची गोष्ट. तर त्यावेळेस मी ते व्हॉट्सअपचा ग्रुप नुकतीच करायला शिकली होती आणि केलेला होता. त्या ग्रुपवर मग मी सुरू केलं, मराठीतून लिहिलं की आज बघा अशी महिला मेली. तर सगळ्या म्हणायला लागल्या हो दारूबंदी व्हायलाच पाहिजे, दारूबंदी व्हायलाच पाहिजे. सगळ्या महिला चर्चा करायला लागल्या. मग त्या दिवशी मी तोडक्या मोडक्या 5-10 महिला जमा केल्या माझ्या मैत्रिणी ज्या थोड्याशा. म्हटलं आपण एक मीटिंग घेऊन त्या मीटिंग मध्ये आम्ही ते महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा ह्या नावाने आम्ही ती स्थापना केली, दारूबंदी महिला युवा मोर्चाची असं नाव दिलं त्याला. आणि ते मग पेपरवाल्यांना पण नवल वाटलं. कोणत्या दिवशी घोषणा केली? गटारी अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी सगळे दारू पितात त्याच दिवशी आम्ही दारूबंदी मोर्चाची स्थापना केली. आणि पेपरला आलं, मग पुण्यनगरीला पहिली बातमी आली, त्यांनी बिचाऱ्यांनी दिली. 10 महिलांनी पेपरला बातमी आल्याबरोबर ज्या 10 महिला माझ्यासोबत जुडलेल्या होत्या ना त्यांच्या नवऱ्यांनी मागे ओढून घेतलं त्यांना, बर का. कोण म्हणे कुठे चालली दारूबंदी करायला, ती गीतांजली कोळीला काय आहे, बर का. एकीने ओढलं. मग दुसऱ्या मैत्रिणी, ताई आम्ही तुमच्या सोबत आहे पण आमच्या घरचे नाही म्हणताय. म्हटलं ठीक आहे. मी एकटीच राहिली. मग असं ते पेपरला बातमी बघून एका खेड्यावरच्या महिलेचा फोन आला. म्हणे ताई तुमचा आहे ना नंबर मिळवला म्हणे मी कसा तरी, बर का, आणि तुम्ही आमच्या गावाला या. त्या गावाला गेली, सोनेवाडी गाव. तिथं नवीनच पोलीस अधिकारी पण आले होते त्या खेड्याच्या तालुक्याला. त्यांना भेटली त्या बायांना घेऊन आणि त्या गावामध्ये दारूबंदी अभियान सुरू केलं. सोनेवाडी म्हणून गाव आहे शिंदखेडा तालुक्यातलं, धुळे जिल्ह्यातील. तर तिथं पहिली दारूबंदी केली त्या महिलांना घेऊन. आणि त्याच्यानंतर धडाका सुरू झाला. मला सगळ्या गावातून फोन यायला लागले, आजूबाजू खेड्यापाड्यांवर. आतापर्यंत जवळजवळ 350 खेडे मी पालथे घातलेले आहेत जनजागृती करत. आणि आता मला वेळ पुरत नाही, माझी परिस्थिती नाही, तर मी फिरते. पण आता सरकारला टार्गेट करायचं समोर ठेवलेलं आहे मी धोरण. आणि मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनावर मी वर्धा ते नागपूर पर्यंत पायी पदयात्रा काढली आम्ही महिलांनी अधिवेशनावर, की महाराष्ट्रात दारूबंदी करा. आणि त्याच वेळेस मी घोषणा केली की मी प्रत्येक अधिवेशनाला पायी मोर्चा घेऊन येत जाईल आणि दारूबंदीसाठी मागणी करत जाईल. पण ह्या वेळेस मी मोठा मोर्चा वगैरे काढणार होती, पण आता दीड महिना झाला फक्त माझे घरचे वारले. आणि त्याच्यामुळे मोठा प्रसंगाला मी सामोरे गेली. खूप डिप्रेशन मध्ये पण गेली होती थोडीशी, कारण त्यांचं लिव्हर खराब झालेलं होतं आणि त्यांची अवस्था मेल्यानंतर खूप खराब झाली. त्यांचं शरीर म्हणजे 5-6 तासात असं काळं पडून गेलं. म्हणजे मेल्यावर सुद्धा ती दारू माणसाला सोडत नाही. त्यांच्या शरीरात जी दारू भिनलेली होती त्या दारूमुळे त्यांचे लिव्हर किडन्या खराब झाले आणि ते गेले. म्हणून आता ठरवलं की लोकांसाठी लढायचं. ही वाट जरी सरणाची, माझे कवितांच्या ओळी, ही वाट जरी सरणाची भीती नाही मज मरणाची. ही वाट जरी सरणाची भीती नाही मज मरणाची. ही धुंदी मार्गक्रमणाची. असं आहे दारूबंदी मोर्चाचं कन्सेप्ट आहे. तुम्हाला पत्रकारांना तसेच सगळ्यांना आवाहन करते की ह्या ज्या घटना होतात महिलांवरील, ज्या काही वाईट घटना होत आहे त्याच्या मुळाशी बघायला गेलं तर आपण दारू आहे. कोपर्डीची घटना असो, हैदराबादची घटना असो, दिल्लीची निर्भया असो, किंवा आतापर्यंत जेवढ्या पण घटना आहेत त्याच्या मुळाशी गेलं तर दारुडे लोक आहेत. म्हणून ही दारू मुळासकट उपटून काढण्यासाठी सर्व महिला भगिनींनी एकत्र येऊन जागृत होऊन त्या शहरातील असो ग्रामीण भागातील असो एक होऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी झालीच पाहिजे याच्यावर आपण फोकस सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तुम्ही लिहा, कविता लिहा, गाणे लिहा, मांडा, भांडा, पण एकच मागणी करा, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हायलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाचवायलाच पाहिजे, महिलांना अभय राहायलाच पाहिजे. एकच विनंती, आभाळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडी तरी खाली पाहावे. आभाळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडे जरी खाली पाहावे. ज्यांचे जन्म मातीत गेले त्यांनाही थोडे उचलून घ्यावे. धन्यवाद.